शमशानभूमीत मध्यरात्री दिसली तरुणी, सत्य की काहीतरी भयंकर? नमस्कार, आपण पाहत आहात अति व्हायरल न्यूज चॅनल। आज आपण अशा घटनेबद्दल बोलणार आहोत जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। मध्यरात्री निर्जन शमशानभूमीत एक तरुणी दिसली। कोण होती ती? ती तिथे का आली होती? आणि जेव्हा काही जणांनी तिला पाहिले तेव्हा काय घडले? चला जाणून घेऊया। ही घटना आहे धुले, महाराष्ट्र जवळील एका जुन्या स्मशानभूमीची। सांगितले जाते की तिथे रात्री जाणे टाळले जाते, कारण अनेकांनी तिथे विचित्र हालचाली आणि आवाज ऐकले आहेत। पण काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने स्वतःच्या डोळ्यांनी काहीतरी अघटित पाहिले। त्या रात्री सुमारे 12:30 वाजता दोन तरुण मित्र त्यांच्या बाईकवरून गावात परत येत होते। स्मशानभूमीजवळून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक तरुणी उभी असलेली दिसली। पांढऱ्या साडीमध्ये, विस्कटलेले केस आणि चेहरा खाली झुकलेला। सुरुवातीला त्यांना वाटले की ही कोणी सामान्य मुलगी असेल, पण नंतर त्यांनी पाहिले ती मुलगी हळूहळू हवेत तरंगू लागली। त्यामुळे ते घाबरले आणि जोरात बाईक पळवू लागले। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे जिथे काही क्षणांपूर्वी ती तरुणी उभी होती तिथे आता कोणीच नव्हतं। ही घटना समजताच गावात भीतीचं वातावरण पसरलं। काही जण म्हणत आहेत की ती आत्मा असू शकते। काही जणांचा दावा आहे की त्या ठिकाणी पूर्वी एक मुलगी रहस्यमयरित्या मृत झाली होती आणि तीच आता भूत बनून तिथे फिरते। तर काही जणांना वाटतं की हा केवळ भ्रम असावा। सत्य काय आहे? ही अफवा आहे की खरी घटना? अद्याप कुणालाच खात्री नाही, पण लोक आता त्या स्मशानभूमीजवळ रात्री जाणं टाळत आहेत। आम्ही या घटनेचा अधिक तपास करत आहोत आणि तुम्हाला लवकरच नवीन माहिती देऊ। ही घटना पाहून तुम्हाला काय वाटतं? हे खरंच काहीतरी भयानक आहे की फक्त मनाचा खेळ? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच रहस्यमय आणि